नमस्कार सगळ्यांना. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. नाही मी टिप्स ट्रिक्स हॅक्स असलं काही शेअर नाही करणार आहे. मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, काही गोष्टी मनापासून तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत, बोलायच्या आहेत. कारण जर यूट्यूब चालू करायच्या आधी जर ह्या गोष्टी मला माहिती असत्या ना, तर कदाचित मी स्वतःवरती इतका डाऊट घेतला नसता. तुम्ही नवीन यूट्यूबर असाल किंवा कंटेंट क्रिएशन चालू करायचं असेल, तुम्हाला ह्या जर्नीमध्ये तुम्हाला यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नो बॉडी टेल्स यू हाऊ लोनली दिस जर्नी कॅन बी. जेव्हा आपण नवीन यूट्यूब चालू करतो तेव्हा आपल्याकडे खूप सारे आयडियाज असतात, प्लॅनिंग्स असते, ड्रीम असतं. पण काही दिवसांनी रियालिटी समोर येते. आपण व्हिडिओ एडिट करतो, अपलोड करतो, त्यानंतर आपण काय करतो, रिफ्रेश आणि त्याच्यानंतर आपल्याला व्ह्यूज किती असतात, 10, 20, 40, 25 हे व्ह्यूज असतात लिटरली. पण मग असे व्ह्यूज बघितल्यानंतर मग आपल्याला स्वतःलाच प्रश्न पडतो की आपण जे करतोय ते योग्य करतोय का. पण ट्रस्ट मी, ह्या प्रोसेसमधनं सगळे जातात. मी तुम्ही एकटे नाही आहात ह्या जर्नीमध्ये. खूप सारे नवीन कंटेंट क्रिएटर्स आहेत तुमच्यासारखे, माझ्यासारखे, जे ह्या सगळ्यातून जात आहेत. लो व्ह्यूज हर्ट मोर दॅन पीपल थिंक. जेव्हा आपण एखाद्या व्हिडिओवरती तासनतास मेहनत घेतो, शूट करतो, एडिट करतो, थंबनेल बनवतो आणि मग त्या व्हिडिओजवरती कमी व्ह्यूज येतात, तेव्हा हर्ट होतं, वाईट वाटतं, स्वाभाविक येते. पण ह्याचा अर्थ हे नाही आहे की आपल्यामध्ये कमी आहे, आपला टॅलेंट नाही आहे. ह्याचा अर्थ हाच आहे की अजून आपला व्हिडिओ योग्य लोकांपर्यंत पोहोचला नाही आहे. मीही ह्या फेजमधून जाते. आपण सगळेच, मोठे क्रिएटर्स असो, छोटे क्रिएटर्स असो, आपण सगळेजण ह्या फेजमधनं जातो. पण मलाही असं होतं कधी कधी की मी इतकं बाळाला बघते, घर सांभाळते, पूर्ण दिवसभर शूट करते, एडिट करते, थंबनेल बनवते, पण काहीच त्याचा उपयोग होत नाही आहे. पण डिमोटिवेट व्हायला होतं. पण हेच आहे की आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. आपण आपलं काम करत राहायचं. मला माहिती आहे की हे बोलायला सोपं आहे, पण जेव्हा आपण मेहनत करून त्या व्हिडिओजवरती व्ह्यूज कमी येतात तेव्हा हर्ट होतं, स्वाभाविक आहे. पण कन्सिस्टन्सी सोडायची नाही आहे. स्टॉप कम्पेअरिंग युअर बिगिनिंग विथ समवन एल्स मिडल. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आपण मोठ्या क्रिएटर्सचे सबस्क्रायबर्स पाहतो, व्ह्यूज पाहतो, त्यांचे कमेंट्स बघतो, पण त्यांनी इतके वर्ष ह्या इथपर्यंत पोचायला किती मेहनत घेतली हे आपल्याला नाही दिसत. आपण फक्त, आपल्याला वाटतं की अरे वा, हे ह्यांचं किती छान चाललं आहे, हे म्हणजे पैसा कमवतात, एवढे सबस्क्रायबर्स आहेत, किती मस्त लाईफ चालली ह्यांची. पण आपण त्यांचा आज बघतोय. त्यांनी इतके वर्ष जी मेहनत घेतली आहे, जे त्यांचे पण असे लो फेजेस होते, ते आपण कोणीच बघितलेले नाही आहे. त्यामुळे आपण कोणातरी दुसऱ्या मोठ्या क्रिएटरसोबत स्वतःला मोठ्या कशाला, कोणासोबतच कम्पेअर करणं बंद केलं पाहिजे. कारण त्याने काय होतं माहिती आहे का, फक्त स्वतःला त्रास होतो. ते आपण बंद केलं पाहिजे आणि आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. हा त्यांचा पीक पॉईंट आहे करिअरचा, पण आपली स्टार्टिंग आहे आणि त्यांची स्टार्टिंग पण आपल्यासारखीच होती, हे आपण विसरता कामा नये. कन्सिस्टन्सी इज बोरिंग बट दॅट्स द सिक्रेट. सगळेजण म्हणतात की कन्सिस्टंट राहा, कन्सिस्टन्सीबद्दल बोलतात, कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत जा, पण कोणीच हे नाही सांगत की कन्सिस्टन्सी ही खूप बोरिंग गोष्ट आहे. आपण रोज व्हिडिओसाठी नवीन आयडिया शोधणं, शूट करणं, एडिट करणं, घर सांभाळणं, आपल्याला मोटिवेशन, इच्छा नसतानाही काम करणं, हे सोपं नाही आहे. पण हाच फरक आहे ड्रीमर्स आणि क्रिएटर्समध्ये. आपल्याला कन्सिस्टंट राहायचं आहे. मला माहिती आहे की हे बोरिंग आहे, आय अग्री. पण तुम्हाला जर काहीतरी अचीव करायचं आहे तर हीच एक सिक्रेट आहे. कन्सिस्टन्सीमध्ये काम करणं हेच एक सिक्रेट आहे. असं काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने रोज करणं हेच सिक्रेट आहे. ट्रस्ट मी. यू डोंट नीड परफेक्ट इक्विपमेंट्स. मला सुरुवातीला वाटायचं, जेव्हा माझ्याकडे छान कॅमेरा असेल तेव्हा मी सुरुवात करेन व्हिडिओज बनवायला, किंवा माझ्याकडे माईक नाही आहे, मी छान माईक घेईन मग करेन, लायटिंग्स घेईन मग करेन. पण
आजही बरेच क्रिएटर्स आहेत आपल्या आजूबाजूला जे फक्त फोनवरती त्यांनी व्हिडिओ शूट करून ते लाखोंपर्यंत पोचले. कारण लोकांना क्वालिटीपेक्षा ऑथेंटिसिटी आवडते. तुम्ही किती ऑथेंटिक आहात, रिअल आहात, रॉ आहात, हे लोकांना जास्त आवडतं. आणि घ्या ना, ह्या सगळ्या इक्विपमेंट्स प्रत्येकाला लागतात. मागे पुढे आपण सगळे घेणार आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे नाही आहे म्हणून थांबलाय. ते घ्याल तेव्हा घ्याल जेव्हा तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, जेव्हा तुम्ही त्यातून काहीतरी इन्कम जनरेट कराल तेव्हा तुम्ही घ्या. तुम्हाला आत्ता घ्यायचे तुम्ही आत्ताही घ्या. पण ह्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत म्हणून तुम्ही जर थांबला असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये दम ठेवा. तुम्ही कंटेंट छान बनवा. लोकांना ते आवडणार आहे. तुमचे अरे ह्याच्याकडे लाईट नाही आहे मग मी ह्याचं कंटेंट नाही बघणार असं होणार नाही आहे. जे काय कराल ते छान रॉ ऑथेंटिक ठेवा गोष्टी आणि सुरुवात करा. बस सुरुवात करा. दॅट्स इट. युअर फर्स्ट व्हिडिओ वोंट बी परफेक्ट अँड दॅट्स ओके. मी जेव्हा माझे जुने व्हिडिओज बघते, ऑफकोर्स मी खूप मोठी क्रिएटर नाही आहे, पण माझा डे 1चा व्हिडिओ जर मी बघितला तर मला हसू येतं. मला माझा आवाज आवडत नाही, मला माझी एडिटिंग आवडत नाही, मला कॅमेरा अँगल्स मला वाटतं की मी हे असं नाही असं केलं असतं तर जास्त चांगलं वाटलं असतं, ते आवडत नाही. ते इम्परफेक्ट व्हिडिओज जर नसते तर आजचा हा प्रवास नसता. हा प्रवास आपण चालू नसता केला. त्यामुळे ठीक आहे, इट्स ओके. फर्स्ट टाईम आपण एखादी गोष्ट करतोय तर ती परफेक्ट येणार नाहीच आहे. आणि जर कोणाला जर ती जमत असेल ती उत्तम, पण नाही जमलं तरी काहीच हरकत नाही आहे. आपल्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस नसते. हळूहळू हळूहळू होणार आहे सगळं व्यवस्थित. सो तुमचा व्हिडिओ कसाही आला तरी काहीच हरकत नाही, पण तुम्ही चालू करा. बिगेस्ट लेसन, डोंट क्विट टू अर्ली. कदाचित तुम्ही सक्सेसपासून काहीच व्हिडिओज दूर असाल, पण जर तुम्ही आज थांबलात तर ते तुम्हाला कधीच कळणार नाही. माझ्याही प्रत्येक व्हिडिओला लाखोंमध्ये व्ह्यू नाही जात. काही व्हिडिओजला खूप कमी व्ह्यूज येतात, काही व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येतात. पण मी एक शिकले आहे, मी माझं काम करणार. बाकी सगळं यूट्यूब आणि वेळ ठरवेल की काय करायचं आहे. माझा एक व्हिडिओसुद्धा एखाद्या क्रिएटरला पुन्हा कॅमेरा उचलण्यासाठी हिंमत देत असेल तर माझ्यासाठी तेच यश आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, कंटिन्यू. कारण कधी कधी आपल्याला मोटिवेशनची नाही तर कोणीतरी हे सांगायची गरज असते की थांबू नकोस. जर तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेबल वाटला असेल तर अशा क्रिएटरसोबत शेअर करा जो सध्या लो व्ह्यूजमुळे निराश झाला आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप क्रिएटिंग, कीप बिलिव्हिंग अँड वन व्हिडिओ कॅन चेंज एव्हरीथिंग. बाय.